संस्थेचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मराठवाडा विकास आंदोलनातले आमचे ज्येष्ठ सहकारी ॲडव्होकेट गणेशरावजी दुधगावकर, संस्थेच्या सचिव सौ दुधगावकर, महाराष्ट्र चेंबरमधले माझे सहकारी चेंबरचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर, प्राचार्य द्वय आणि त्यांचे सभागृहात उपस्थित असलेले सर्व सहकारी, उपस्थित विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, महाराष्ट्र चेंबरचा अध्यक्ष म्हणून आणि एक उद्योजक म्हणून आज इथे ज्ञानोपासक संस्थेच्या या महाविद्यालयात येताना मला खूप आनंद होत होता. त्याची दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे मराठवाड्याच्या अंतर्गत भागात शिक्षणाच्या संदर्भात नव्याने जागृती निर्माण होते याचं हे द्योतक आहे. जे काही MOU आपण सही करतोय ते द्योतक आहे. आणि दुसरं आनंदाचं कारण असं होतं की समीरच्या गावाला आणि समीरच्या संस्थेत यायला मिळतं. मी असं म्हणतो याचं एक स्पेसिफिक कारण आहे. गेली 3-4 वर्ष चेंबरमध्ये काम करत असताना समीर बरोबर इंटरॅक्शन करण्याची आणि काम करण्याची संधी मला मिळाली आणि असं जाणवलं की काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं आणि देशाकरता मूलभूत फरक करणार असं काहीतरी करण्याची त्याची प्रामाणिक इच्छा आहे. आणि या इच्छेपोटी तो अमेरिकेतलं आपलं फ्लरिशिंग करिअर सोडून भारतात परत आला आणि गेली 12 वर्ष नेटानं काही ना काही व्यवसाय करण्याचा तो प्रयत्न करतोय. त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी आहे. पण आपल्या व्यवसायात यशस्वी असतानाच त्याच्याही पलीकडे जाऊन समाजाकरता काहीतरी करता यावं म्हणून चेंबरच्या माध्यमातूनही तो योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. समीरच्या वयात आणि समीरचं बॅकग्राऊंड असलेली किती मंडळी असा विचार करतात असा प्रश्न जर मला विचारला तर त्याचं उत्तर मी असं म्हणेन की अख्ख्या महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजून एवढी मंडळी असते आणि त्यात एक समीर. त्यामुळे मला त्याचं कौतुक होतं आणि म्हणूनच इथे मला आनंद होतो. चेंबरमध्ये उपाध्यक्ष झाल्यानंतर आणि उपाध्यक्ष व्हायच्या आधी एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि व्यवसायाचा अनुभव असल्यामुळे अमेरिकेत सारख्या प्रगत राष्ट्रातनं डिग्री घेऊन आलेला असल्यामुळे समीरला सातत्याने एज्युकेशन आणि इंडस्ट्री, एज्युकेशन आणि बिझनेस यांना एकत्र आणण्याची गरज आहे हे जाणवत होतं. आणि गेलं 1-1.5 वर्ष तो चेंबरच्या माध्यमातून यात काही ना काही करण्याचा प्रयत्न करत होता. आज त्याच्याच प्रयत्नातनं महाराष्ट्राचा बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्याशी चेंबरने MOU सही करण्यापर्यंतची मजल मारली. एकदा त्याला एक दरवाजा थोडासा खिडकीला उघडा करून दिला की तो स्वतः उघडा करून आत जाऊन जे काही करायचं ते धडाडीने समीर करतो. मग चीफ सेक्रेटरींची भेट असो, एज्युकेशन सेक्रेटरीची भेट असो किंवा बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मधल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा असो, समीरला चेंबर मधल्या माझ्यासारख्या ज्येष्ठांची चर्चा करण्याकरता काही गरज भासत नाही. तो स्वतः जाऊन ही चर्चा करतो. आणि ही जी धडाडी आहे ही धडाडी परभणी सारख्या शहरात आपल्या शिक्षण संस्थेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यात रुजावी किंवा अशा स्वरूपाची जेवढी महाविद्यालय आहेत मराठवाड्यात किंवा इतर भागात त्या सगळ्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये ही धडाडी यावी याच्याकरता त्याचा प्रयत्न आहे आणि तो अभिनंदनीय आहे आणि आपण सगळ्यांनी त्याला साथ दिली पाहिजे. या MOUतनं नक्की काय साध्य होणार आहे? बघा, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आज इथे असलेल्या विद्यार्थ्यांची जी अवस्था आहे तशीच माझी अवस्था होती.
मी जर तुम्हाला असं सांगितलं की मी कॉलेजमध्ये क्रिकेटच्या ग्राउंडवर, बॅडमिंटनच्या कोर्टवर, टेबल टेनिसच्या टेबलाच्या मागे किंवा व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर किंवा स्टेजवरनं एकांकिका, 3 अंकी नाटक, वक्तृत्व याच्यात जास्ती वेळ घालवायचो आणि मग यातनं वेळ मिळाला तर क्लासरूम मध्ये जायचो. अर्थातच याचा परिणाम जो व्हायचा तो होतोच, परीक्षेत त्याचा रिझल्ट दिसायचा. आता सारखी पद्धत नव्हती की 8वी पर्यंत परीक्षाच नाही, इंटरनल मार्कच एवढे की त्याच मार्कांच्या भरोश्यावर पास होऊन जातो. बाहेरच्या परीक्षकांनी घेतलेल्या परीक्षेत पास नाही झालं तरी चालतं, अशी काही परिस्थिती आमच्या वेळेला नव्हती. आणि त्यामुळे निश्चितच परीक्षेत या सगळ्याचा परिणाम व्हायचा. पण या सगळ्याचा परिणाम जरी परीक्षेत झाला तरी देखील मी चांगला इंजिनियर घडलो नाही का, तर त्याचं उत्तर असं आहे की मी एक अतिशय चांगला इंजिनियर म्हणून घडलो. मी विषयात किती मार्क मिळवले याच्याशी त्याचा संबंध नाहीये. माझ्या वर्गात मी बी जेव्हा झालो त्यावेळेला पहिले, दुसरे, तिसरे, चौथे आलेली जी काही मंडळी होती त्यांच्याशी आजही माझे चांगले संबंध आहेत. आणि मी मात्र खालून पहिले, दुसरे, तिसरे, चौथे याच्यात असायचो, तरीही त्यांच्याशी माझी अतिशय चांगली मैत्री आहे. आणि आज जेव्हा मागे वळून आम्ही सगळेजण बघतो त्यावेळेला त्यांच्यापैकी काही मंडळी असं म्हणतात की भोगले, तू जे जे कॉलेजमध्ये केलं असतं ते आम्ही त्यावेळेला केलं असतं तर कदाचित आमचं आयुष्य वेगळं घडलं असतं. त्यांना असं म्हणायची पाळी येते, याचं कारण असं आहे की आयुष्य जगायला परीक्षेतले मार्कच पुरतात आणि पहिलं दुसरं येणं हे अतिशय गरजेचं आहे असं त्यांच्यावर बिंबवलं गेलेलं होतं. त्यांच्या आईवडिलांची जी समजूत होती आणि मग त्यांची जी समजूत झालेली होती त्याप्रमाणे ते काम करत होते आणि ते अतिशय सिन्सिअरली हे प्रयत्न करत होते आणि म्हणूनच ते पहिले दुसरे येत होते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ज्या काळात इंजिनिअरिंगला 60% मार्क मिळवणं हे अख्ख्या कॉलेजमधल्या 2 किंवा 3 विद्यार्थ्यांना शक्य असायचं, त्या काळात आमच्या बॅच मध्ये जो पहिला यायचा त्याला 83-84% मार्क असायचे. म्हणजे 60% मार्क मिळवणारे 2 किंवा 3 विद्यार्थी आणि पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला 84% मार्क. म्हणजे तो किती सिन्सिअरली मेहनत करत असेल याचा तुम्ही विचार करा. जो दुसरा यायचा त्याला 72-73% मार्क असायचे आणि जो तिसरा यायचा त्याला 60-61% मार्क असायचे. अशा परिस्थितीत इतका सिन्सिअरली अभ्यास केल्यानंतर 25-30 वर्षांचं आयुष्य जगल्यानंतर, आणि मी असं म्हणणार नाही की फेल्युअर आहे, ते अजिबात फेल्युअर नाहीये, तरी देखील ते मागे वळून बघताना असं म्हणतात की आम्ही ते सगळं केलं असतं तर कदाचित आमच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं. पण त्यांना असं का वाटतं त्याचं कारण असं आहे की अकॅडमिक सक्सेस म्हणजे परीक्षेतले मार्क हा तुमच्या आयुष्य जगण्याच्या ज्या काही फुटपट्ट्या आहेत त्यातली एक फुटपट्टी आहे. आणि त्या फुटपट्टीवर तुम्ही चांगले मार्क मिळवले म्हणजे आयुष्य जगण्याकरता तुम्ही उत्कृष्टतेने तयार झाला असं होत. आणि आजची जी अवस्था आहे, जे समीरने आकडेवारी सांगितली की सर्वेमध्ये असं जाणवतं की केवळ 35%च विद्यार्थी एम्प्लॉयबल आहेत. म्हणजे ते खूप इफिशियंटली एम्प्लॉयबल आहेत का, इफेक्टिव्हली एम्प्लॉयबल आहेत का, तर असा त्याचा अर्थ नाहीये. 35% विद्यार्थी हे नोकरीक्षम आहेत. म्हणजे त्यातले फक्त 2 किंवा 5% विद्यार्थी चांगलं काम करू शकतात, बाकीचे सगळे काम करू शकतात, अशी परिस्थिती. आणि हे 2, 3, 4, 5% जे विद्यार्थी काम करू शकतात चांगलं, ते परीक्षेत उत्कृष्ट मार्क मिळवलेले आहेत का, तर असं अजिबात नाही. याचा अर्थ कुठेतरी आपण कॉलेजमध्ये शिकत असताना, शाळेत शिकत असताना जी उद्दिष्ट आपल्या समोर ठेवली जातात परीक्षेत उत्कृष्ट मार्क मिळवण्याची, ते एकमेव उद्दिष्ट आपल्या समोर ठेवलं जायला नको. याही पेक्षा वेगळी काही उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवली गेली पाहिजे. आणि ही उद्दिष्ट ठेवण्याचं काम कोणी करायचंय, तर विद्यार्थी म्हणून आपण नाही तो विचार करू शकत. मग संस्था
संस्थेने हा विचार करायला पाहिजे, शिक्षकांनी विचार करायला पाहिजे, संस्था चालकांनी विचार करायला पाहिजे आणि संस्था चालकांनाही दिशादर्शक असणाऱ्या बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन असेल, AICTE असेल, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन असेल, या अशा ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थांनी हे मार्गदर्शक काम करायला पाहिजे की त्यांनी केवळ परीक्षेपुरतं मर्यादित शिक्षण यातनं बाहेर पडून आयुष्य जगण्याकरता सामर्थ्य देणारं शिक्षण अशा शिक्षणाच्या दृष्टीने वाटचाल करायला पाहिजे. आता या सगळ्या संस्था या सरकार चलित आहे, सरकारचा याच्यावरती कंट्रोल आहे आणि सरकार ही एक अशी अगडबंद संस्था आहे की जिला बदलायचं असेल तर प्रचंड कष्ट करावे लागतात. आपले अध्यक्ष 5 वर्ष पार्लमेंटमध्ये होते. 7 टर्म्स ज्यांच्या पार्लमेंटमध्ये झालेल्या आहेत अशा खासदारांशी बोललं तर ते असं म्हणतात की पार्लमेंटरी प्रोसेसमधनं किंवा डेमोक्रेटिक प्रोसेसमधनं बदल घडवून आणणं हा अतिशय कंटाळवाणा, फ्रस्ट्रेट करणारा आणि अतिशय हळू चालणारा, संथ गतीने चालणारा प्रोसेस. मात्र आपल्या देशात तरुण 7 टर्म्स म्हणजे 35 वर्ष, अहो जो 10 वर्षाचा आज आहे तो 45 वर्षाचा होईल बदल घडतो. आणि या 35 वर्षात आजूबाजूच्या परिस्थितीत इतके प्रचंड बदल घडलेले असतात की 35 वर्षापूर्वी जो बदल तुम्ही सुचवला तो बदल आज रिलेव्हंट असेलच असा अजिबात नाही. म्हणजे सरकारच्या माध्यमातून हे बदल घडून येतील याची जर आपण वाट बघितली तर मी जसा कॉलेजमध्ये असताना निरोपाचं भाषण करत असताना मी अतिशय परखड विचार मांडले होते. मी असं म्हटलं होतं की मी इन्स्ट्रुमेंटेशनच्या लॅबमध्ये गेल्यानंतर तिथली 80% इन्स्ट्रुमेंट्स नीट काम करत नाही. हायड्रॉलिक्स आणि हायड्रॉलिक्स मशीन्सच्या लॅबमध्ये गेल्यानंतर तिथलं एकही प्रेशर गेज किंवा फ्लो मीटर हे योग्य रिडिंग देत नाही. आणि आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहोत. म्हणजे ज्यांनी ती मीटर्स दुरुस्त करायची, ज्यांनी ती इक्विपमेंट दुरुस्त करायची त्यांना शिक्षण देत असतानाच ती इक्विपमेंट दुरुस्त नाहीये. मग आम्ही वर्षानुवर्ष रेकॉर्ड बुक मध्ये काय लिहितो की अमुक एक मीटर आहे ते योग्य रिझल्ट दाखवत नसल्यामुळे हा आमचा जो काही रिझल्ट आलेला आहे हा चुकलाय, पण थिअरॉटिकली हा रिझल्ट असा असला पाहिजे. म्हणजे इफिशियन्सी 200% असते आणि मग आम्ही खाली लिहितो असं की 200% इफिशियन्सी असूच शकत नाही. इफिशियन्सी किती असली पाहिजे हायड्रॉलिक मशीनची तर 25%, 30%. आणि त्यामुळे थिअरॉटिकली 30% इफिशियन्सी असली पाहिजे, पण मीटर नादुरुस्त आहे म्हणून ती 200% येते. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आम्ही गोष्टी नादुरुस्त असलेल्या तशाच वर्षानुवर्ष वापरतो, त्या दुरुस्त करू शकत नाही. असं सरकार जर चालत असेल तर त्या सरकारवर आम्ही अवलंबून राहिलो तर आजही इंजिनिअरिंग कॉलेजमधली ती मीटर्स तशीच नादुरुस्त आहे. माझं वय 60 वर्ष झाले. तुमच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर असंच घडणार असेल तर तुम्ही प्रगती कशी करणार? तुम्ही आयुष्य जगण्याकरता सक्षम कसे बनणार? तुम्हाला जर आयुष्य जगण्याकरता सक्षम बनायचं असेल तर तुम्हाला या व्यवस्थांवर अवलंबून राहणं बंद करावं लागेल. याचा अर्थ क्लासरूम मध्ये जायचं नाही, कॉलेजमध्ये यायचं नाही असा अजिबात नाही. मी तुम्हाला माझा अनुभव असा सांगतो की मी स्वतः कॉलेजमध्ये क्लासरूम्स मध्ये फारसा जात नव्हतो आणि त्या काळात मला असं वाटायचं की वा मी काय मोठं करतोय. खरंच मला असं वाटायचं की क्लासरूम बंद केली की मी 4 विद्यार्थ्यांना सांगायचं मी त्या क्लासला जात नाही. खूप अभिमान वाटायचा. पण प्रत्यक्षात जेव्हा मी कामाला सुरुवात केली त्यावेळेला त्या क्लासरूम मध्ये जे शिकवलं ते मला उपयोगी पडत असेल असं अजिबात नाहीये. पण क्लासरूम मध्ये जाण्याचा 35, 40, 45 मिनिटं तिथे जे काही घडतंय ते शांतपणे बसून ते शिकण्याचा प्रयत्न करण्याचा जो एक अनुभव, जी एक शिस्त, त्या शिस्तीचा अभाव असल्यामुळे आयुष्यात मला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागलं, जे द्यावं लागलं नसतं जर मी ती शिस्त कॉलेजमध्ये असताना चांगली बनवली असती. त्यामुळे आपल्याला त्या विषयात कळतं की नाही, समोरचा प्राध्यापक ते कशी शिकवतो याही पेक्षा
मला ती शिस्त लागावी, त्या वेळेला तिथे हजर असण्याची शिस्त लागावी. जे काही घडतंय ते अतिशय पेशंटली बघण्याची, ऑब्झर्व करण्याची आणि त्यातनं जे शक्य आहे तेवढं समजून घेण्याची शिस्त बाळगण्याची गरज असते. आपण जर असं म्हटलं की शिक्षण संपल्यानंतर नोकरी करताना मी हे सगळं करीनच, तर तसं होत नाही. तेवढा वेळही मिळत नाही. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असता, शाळेत असता, त्यावेळेला तो वेळ तुमच्याकडे असतो, पण तुम्हाला नंतर तो वेळ मिळत नाही. आणि मग असं लक्षात येतं की तुमच्याकडे केवळ हा पेशन्स नाही, हा डिसिप्लिन नाही, म्हणून तुम्ही आयुष्यात मागे पडायला सुरुवात होते. म्हणजे विषयाचं ज्ञान आहे की नाही हा प्रश्नच नाहीये, केवळ शिस्त नाही, ज्याचा उल्लेख वारंवार अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात केला. ती केवळ शिस्त नाही म्हणून आपण मागे पडतो. तर ही शिस्त बाळगली गेलीच पाहिजे. कॉलेजमध्ये आलंच पाहिजे, क्लासरूम्स अटेंड केल्याच पाहिजेत. पण केवळ क्लासरूममध्ये आपली अटेंडन्स लागली म्हणजे सगळं झालं, परीक्षेत मार्क मिळाले म्हणजे सगळं झालं, असा जर आपला विचार असेल तर तो बदलण्याची गरज आहे. आणि हे जे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेलं आहे, हा या दिशेने जाणारा एक दरवाजा आहे. पण तो एकच दरवाजा आहे, तो सगळं काही असंही माझं म्हणणं नाही, पण तो एक दरवाजा आहे. आणि तो दरवाजा उघडून देण्याचं काम आज समीरजींनी तुमच्या सगळ्यांकरता केलं आहे. आणि त्याचं फार महत्व आहे. तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि सर्व टीचर्सनी याचा पुरेपूर जर वापर करून घेतला, याच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा पदरात पाडून देण्याचा जर प्रयत्न केला, तर असा प्रयत्न करण्याकरता तुमच्या क्लासरूम टीचिंगच्या बाहेरचा वेळ तुम्हाला वापरावा लागणार आहे. तुमच्या परीक्षेत जे प्रश्न विचारले जाणार नाहीये आणि तुमच्या मार्कांशी ज्याचा संबंध नाहीये, अशा गोष्टींकरता हा वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे. पण हा वेळ जर तुम्ही दिला तर त्यातनं आयुष्य चांगलं जगण्याकरता, यश पदरात पाडून देण्याकरता जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सोडून इतर गोष्टी लागतात, त्या गोष्टींकरता प्रयत्न करण्याचं एक प्लॅटफॉर्म तुमच्याकडे निर्माण होणार आहे. आणि त्या दृष्टीने याच्याकडे आपण बघायला शिकलो पाहिजे. मला स्वतःला आयुष्यात जे जाणवलंय, 38 वर्ष झाली आता मला, मी व्यवसायात आहे. आणि मी म्हणतो म्हणून नव्हे, लोक म्हणतात म्हणून मी असं म्हणतो की मी एक यशस्वी उद्योजक आहे. लोक असं का म्हणतात? मी काही 4-5 हजार कोटीची इंडस्ट्रीज निर्माण केल्या आहेत का? अजिबात नाही. माझ्या नंतर आलेल्या अनेकांनी 10-10 हजार कोटी रुपयाचे व्यवसाय औरंगाबादमध्ये उभे केले, ज्यांचा मी साक्ष आहे. त्यांनी माझ्यापेक्षा खूप मोठं काम केलं. आणि तरीही लोक म्हणतात की भोगले कुटुंबीय हे यशस्वी आहे. त्यांचं नाव अभावानेच घेतलं जातं, आमची नावं मात्र सातत्याने घेतली जातात. याचं एक महत्वाचं कारण आहे. हा सगळा मार्ग आक्रमित असताना आम्ही कुठल्याही मूल्यांच्या बाहेर जाऊन कुठलंही काम केलं. मूल्यांना चिकटून राहणं हे अतिशय अवघड असतं. या सभागृहात येण्याच्या आधी अध्यक्षांची आम्ही चर्चा करत होतो आणि ते म्हणत होते की भारतीय समाजात अनेक गोष्टी आहेत. मी त्यांना असं म्हटलं की भ्रष्टाचार हा कुणालाच आवडत नाही, कधीपर्यंत? जोपर्यंत तो स्वतःला करायला मिळत. मला करायला मिळालं की लगेच तो मला आवडायला लागतो आणि लगेच मी ते डिफेंड करायला लागतो. पण मला करायला मिळत नसेल आणि समोरच्याला करायला मिळत असेल तर मला तो अजिबात आवडत नाही. आता अशी मानसिकता घेऊन आपण भ्रष्टाचाराविरुद्ध लढू शकत नाही. आणि भ्रष्टाचार जर नष्ट झाला नाही तर आपण प्रगती करू शकतो. म्हणजे एकीकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण किती बोलत असतो तरी तो भ्रष्टाचार नष्ट न होण्याचं कारण असं आहे की जेव्हा मला संधी मिळते तेव्हा त्या मोहाच्या क्षणात मी स्वतःला वावरून टाकतो. मी स्पष्टपणे त्याला नकार देत नाही आणि मग मी असं म्हणतो की हा सिस्टीमचा भाग आहे. आणि मी जेव्हा सिस्टीमच्या बाहेर असतो तेव्हा मी म्हणतो की ही सिस्टीम फार भ्रष्ट आहे आणि त्याच्यामुळे माझे त्रास आहेत सगळे. त्यामुळे मंडळींनो, मूल्यांना चिकटून राहणं हे सोपं नाहीये. त्याच्याकरता फार कणखर मानसिकता लागते. आणि ही कणखर मानसिकता जर
स्वीकारायची असेल, तशी जर ती तुमची बनायची असेल, तर तुम्हाला अपयशांना तोंड देण्याची सवय असली पाहिजे. 8वी पर्यंत परीक्षाच नाही घ्यायची. का नाही घ्यायची? तर विद्यार्थ्यांच्या मनावर दुष्परिणाम होतो फेल्युअरचा. असा जावई शोध कोणी लावला मला तरी कल्पना नाही, मला अजिबात कल्पना नाही. मी तुम्हाला आज सांगतो की मी 6वीत असताना गणितात मला 4 मार्क मिळाले. 4 100 पैकी 4 मार्क मिळाले होते. तिमाही परीक्षेतला माझा पराक्रम बघून गणिताच्या आमच्या टीचरने मला बोलवून घेतलं आणि मला म्हणाले, अरे भोगले तुला काय करायचंय? मी म्हटलं मला इंजिनियर व्हायचंय. हसायला लागलं. ते म्हणाले गणितात 4 मार्क आणि तुला इंजिनियर व्हायचंय. पण मी इंजिनियर झालो आणि मी चांगला इंजिनियर झालो. पण या अपयशाने मी जर खचून गेलो असतो, माझ्या शिक्षकांनी जर मला कायम टीकेचंच लक्ष केलं असतं, तर कदाचित मी मानसिकरित्या मोडून पडलो असतो. पण जरी ते हसले तरी त्यांनी मला असं सांगितलं की भोगले तू हुशार आहेस, थोडा अभ्यास करशील तर 40 मार्क मिळवणं फारसं अवघड नाहीये. मी असं म्हणत नाही की तू गणितात पहिला ये, पण 40 मार्क पासिंग पुरते तरी मिळव ना. मी म्हटलं सर मी नक्की प्रयत्न करेन. मग 6 महिन्यात मला 60 मार्क मिळाले. तर ही जी काही जीवन जगण्याकरता लागणारी कला आहे, त्याच्यात मानसिकता आणि मनाचा खंबीरपणा हे फार गरजेचं आहे. आणि तो खंबीरपणा तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही अपयश पचवायला शिकता, अपयशाला यशस्वीपणे तोंड द्यायला शिकता. त्यामुळे परीक्षाच नाहीत म्हणून अपयशच नाही. मग आम्ही खंबीर व्हायचं कधी? आम्ही खंबीर व्हायचं किती? समजा आम्ही असं धरून चाललो की हा सायन्सला 12वीत काय प्रॅक्टिकल किंवा इंटरनल असेसमेंट मध्ये 20-25% मार्क आहेतच, मग पेपरमध्ये किती मिळाले याचा प्रश्न नाही. मी आज येत असताना एका सज्जनांचा मला फोन आला. ते युनिव्हर्सिटीत काही काम करतात आणि इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या संदर्भात हे करत असतात. ते मला सांगत होते की रामसाहेब, पेपरमध्ये 5-6 मार्क आणि इंटरनल असेसमेंट मध्ये 30 पैकी 30 मार्क, झाला ना विद्यार्थी पास. आता ज्याला पेपर मध्ये 6 मार्क मिळतात त्याला इंटरनल असेसमेंट मध्ये 30 पैकी 30 मार्क कसे मिळतील? पण आम्ही मोजतो कशावरती? यश शिक्षण संस्थेचं पास किती विद्यार्थी झाले याच्यावर. मग 100% निकाल ज्यांचा आहे त्यांच्या पाठीवरती आम्ही शाबासकीची थाप देतो. आणि मग 100% निकाल लावता येतात, ते लागत नसतात, ते लावता येतात. बघा, शिक्षण संस्थेच्या पाठीवर कोणीतरी थाप मारायला म्हणेल की हा यांचा 100% निकाल लागला, पण विद्यार्थ्यांचं काय? ज्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे 36 मार्क घेऊन पास झालेला आहे, तो आयुष्यात जेव्हा कुठल्या तरी कारखान्यात, कुठल्या तरी ऑफिसमध्ये, कुठल्या तरी व्यापारात उडी घेईल, त्यावेळेला त्याला इंटरनल असेसमेंट 0 असेल ना, आणि त्याची स्वतःची लायकी 6च मार्क मिळवण्याची असते. त्यामुळे मंडळींनो, अशा पद्धतीने आपल्याला मार्क मिळतील म्हणून एखाद्या कॉलेजला जायचं, दुसऱ्या कॉलेजमध्ये तिथले शिक्षक असे मार्क देत नाही म्हणून त्या कॉलेजला जायचं नाही. इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवणं हेच ध्येय, किंवा मेडिकलला ऍडमिशन मिळवणं हेच ध्येय. मग त्याच्याकरता इतके टक्के मार्क लागतात, मग तेवढे टक्के मिळवण्याकरता जे काय करावं लागेल ते करायचं, कष्ट नाही. बाकीचं जे काय करावं लागेल ते करायचं. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आपण मूल्यांवर आधारित विचार करतोय का? आपण मूल्यांवर आधारित विचार करतोय का याचा विचार विद्यार्थ्यांनी करायची वेळ. सरकार करेल शक्यता नाही. सरकार हे का करणार नाही? कारण सरकारमध्ये सत्ताधारी पक्ष व्हायला राजकारण करून घ्यावं लागतं. आणि राजकारण करत असताना जितकं तुम्ही लोकांना फुकट द्याल तेवढे ते मतं देतात, असा एक समज आहे आपला. आता या इलेक्शनमुळे तो कदाचित बदलेल, पण असाच समज आहे की जे काय मागेल जनता ते देऊन टाका. त्यांच्या भल्याचं आहे का नाही याचा विचार नाही करायचा, देऊन टाकायचं. ते दिलं की ते आपल्याला मतं देतील, मग आपल्याला सत्ता मिळेल. म्हणजे सरकार जे चालवतात ते सत्तेचा विचार करतात, निवडून येण्याचा विचार करतात. ते तुमच्या आमच्या भल्याचा विचार करतील याची शक्यता फार कमी आहे. नाहीच आहे असं माझं म्हणणं नाही, पण कमी आहे.
आणि त्यामुळे हा विचार आपल्यालाच करायला पाहिजे की आपण जे करतोय ते मूल्याधारित आहे का, आणि याचा उपयोग मला माझं जीवन यशस्वीपणे जगण्याकरता होणार आहे का. इंजिनियर व्हायचंय कशा करतात, पैसे कमवायला. मला इंजिनियर व्हायचं होतं पण मला अजिबात पैसे कमवायची इच्छा नव्हती. मला असं वाटत होतं की काहीतरी नवीन करण्याकरता मला जे ज्ञान पाहिजे ते मला इंजिनिअरिंग मध्ये मिळेल. मी मेकॅनिकल इंजिनियर झालो ज्या काळात सिव्हिल इंजिनियर्सना पटापट नोकऱ्या मिळायच्या. मी जेव्हा पासआउट झालो तेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा दिली की नोकरी मिळायची, पास व्हायची गरज नव्हती. परीक्षा दिली की नोकरी मिळायची. त्या खालोखाल इलेक्ट्रिकल इंजिनियर्सना नोकऱ्या मिळायच्या आणि मेकॅनिकल इंजिनियर्सना नोकऱ्या मिळणं फार अवघड होतं, कारण मेकॅनिकल इंजिनियर्सना फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या मिळायच्या. त्या काळात मी मेकॅनिकल इंजिनियर झालो. का? कारण मला आवड होती, नोकरी मिळत होती, पैसे मिळत होते, म्हणून मी कुठलाही कोर्स स्वीकारला. मार्क मिळतात म्हणून मी कुठलंही ऑप्शनल घेतलं नाही. व्हायब्रेशन्सचा एक सब्जेक्ट होता आम्हाला फायनल इयर इंजिनिअरिंगला, आणि दुसरा होता इकॉनॉमिक्स, इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन, IOA असा काहीतरी सब्जेक्ट होता. या IOA मध्ये डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असायचे आणि व्हायब्रेशन्स मध्ये गणित सोडवली की पहिलीच्या पैकी मार्क मिळवायचे, आणि इकडे डिस्क्रिप्टिव्ह हे असल्यामुळे 10 पैकी 10 मार्क मिळण्याची शक्यताच नव्हती, 5-6 मार्क मिळायचे. म्हणजे तुम्हाला जर फर्स्ट क्लास घ्यायचं असेल तर व्हायब्रेशन्स घ्यायचं आणि मग 100 पैकी 80-90 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे फर्स्ट क्लास नक्की. तेव्हा मी इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा सब्जेक्ट सिलेक्ट केला. मला वर्गातले मित्र म्हणाले की अरे तू काय करतोय, याच्यात मार्क मिळत नाही. अरे म्हटलं मला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते मी करतोय, मार्क नाही मिळाले तरी मला काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही. बघा, असा विचार जर तुम्ही करायला शिकलात तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, कारण हा विचार हा तुमच्या स्वतःचा विचार आहे. हा विचार तुमच्या मूल्यांचा, तुमच्या आवडीनिवडींचा विचार आहे. आणि या आवडीनिवडी काय आहे ते शोधून काढण्याकरता तुम्हाला या MOUचा उपयोग होणार आहे. कारण या MOUच्या माध्यमातून तुम्हाला अशा मंडळींना भेटायला मिळेल की जे कॉलेजमध्ये शिकवत नाही, जे शिक्षण संस्था चालत नाही, जे परीक्षा देत नाही, ते त्यांच्या विश्वात गुंतलेले असतात. त्यांच्या विश्वात काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि बहुतांशी ते यशस्वी असतात. आणि मग अशा मंडळींना या MOUच्या माध्यमातून, महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून समीर तुमच्यापर्यंत आहे, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी तुम्हाला देईल, शिक्षकांनाही ती संधी मिळेल. आणि या संधीतनं तुम्हाला एखादं स्फुल्लिंग असं मिळेल की ज्याच्यातनं तुम्हाला स्वतःचा शोध लागेल. पण हा स्वतःचा शोध लागलेला पुरेसा नसतो. याच्यानंतर लागतात ती कौशल्य. बघा, कौशल्य नसतील आणि नुसतंच ज्ञान असेल तर तुम्ही त्या ज्ञानाचा वापर करू शकता. तुम्ही त्या ज्ञानाचा वापर करू शकत नाही. तुमच्याकडे मूल्य आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, पण तुमच्याकडे कौशल्य नाही. तुम्ही नाही ज्ञानाचा वापर करू शकणार. त्यामुळे जशी मूल्य लागतात तशी कौशल्यही लागतात. आणि ही कौशल्य तेव्हाच हस्तगत करता येतात जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात स्वतः हाताने काम करता किंवा प्रत्यक्षात स्वतः काम करता, प्रयत्न करता, एखादी गोष्ट आत्मसात करण्याकरता धडपड करता, तेव्हाच ही कौशल्य तुम्हाला आत्मसात होतात. आता बोलण्याचं कौशल्य, मी तुमच्याशी बोलतोय, मी तुमच्या सगळ्यांशी बोलत असताना हे कौशल्य आहे. माझ्या मनात जे विचार आहेत ते अतिशय सुस्पष्टपणे तुमच्यापर्यंत पोचावे अशा भाषेत मांडणं हे एक कौशल्य आहे. तर हे कौशल्य मी कुठे शिकलो? मी डिबेटिंग कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेत शिकलो. मी 4थीत असताना टिळकांच्या 2 ऑगस्टला, मला वाटतं 2 ऑगस्टला नाव दिलं. आम्ही कधी आयुष्यात स्टेजवर जाऊन बोललेलो नव्हतो आणि विसरून गेलो आपण नाव दिलं. आणि मग 2 ऑगस्टला शाळेत सगळ्या विद्यार्थ्यांना खाली मांड्या घालून बसवलेलं आणि आमचे बिखान सर समोर उभे होते, त्यांनी अनाऊन्स केलं आता भोगले भाषण देणार आहे. मला काहीच आठवलं ना, कारण मला ते नाव दिल्याचंही आठवत नव्हतं. मग सभागृहातनं उठून स्टेज पर्यंत जायचो, मला आपली ती शेंगा आणि टरफलांची गोष्ट आठवली आणि मग मी ती गोष्ट सांगितली. तो माझा पहिला अनुभव होता. पण मग माझ्या असं लक्षात आलं की आपण जर लोकांसमोर उभे राहणार असू
तर लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य आपण मिळवलं पाहिजे. आणि मग ते मिळवण्याकरता मी ज्या ज्या संधी मिळाल्या कॉलेजमध्ये त्या सगळ्या संधी उपलब्ध करून घेतल्या. या प्रत्येक वेळेला मी यशस्वी झालो का? अजिबात नाही. अनेक वेळा समोरून लोकांनी टाळ्या वाजवून माझे टर उडवून मला स्टेजवर खाली जाण्याकरता उद्युक्त केलं. पण दोन गोष्टी झाल्या. या सगळ्या प्रयत्नांना माझं हे कौशल्य वाढीला लागलं आणि संवाद साधण्याची कला मला साधता आली. आणि लोकांनी टाळ्या वाजवून जर तुम्हाला खाली जायला लावलं तर मानसिक कणखरता जी वाढते तुमची, ती कणखरता वाढण्याकरता त्याची मदत झाली. त्यामुळे मंडळींनो, अनेक कौशल्य तुम्हाला लागतील. मी एका कौशल्याचा उल्लेख केला, पण अशी अनेक कौशल्य तुम्हाला लागतील. इंटरपर्सनल रिलेशनशिप ही एक फार मोठं कौशल्य आहे. बघा, भारतात आपण खूप हुशार जमात आहोत असं सगळे कबूल करतात, पण एकत्रितपणे आपली एवढी मूर्ख जमात नाही असेही सगळे म्हणतात. ते आपल्यासमोर म्हणत नाही. पण सर्व देशांची अशी एक समज आहे की भारतात एक एक व्यक्ती ही अतिशय हुशार आहे, पण सर्व भारतीय मिळून अत्यंत मूर्ख आहे. आणि याचं एक महत्वाचं कारण असं आहे की आपल्या हुशारीचा आपल्याला इतका गर्व आहे की समोरचाही माणूस हुशार आहे आपण विसरून जातो, मान्यच करत नाही. अरे तोही भारतीय आहे, तोही हुशार आहे, मान्य नाही. मी म्हणतो तसंच झालं पाहिजे आणि मी म्हणतो तसं होणार नसेल तर जे होणार आहे ते मला मान्य नाही. कसं टीमवर्क करता येईल आपल्याला, कसं एकत्रितपणे काम करता येईल, कशी इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आपल्याला डेव्हलप करता येईल. अशी कुठली मैत्री आहे का हो की जिथे एक मित्र म्हणतो तेच दुसरा ऐकत राहतो आयुष्यभर आणि दुसरा म्हणतो ते पहिला ऐकतच नाही आणि तरी मैत्री टिकून नये? असं होत नाही. तुम्हाला जर इंटरपर्सनल रिलेशनशिप्स डेव्हलप करायचे असतील तर दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची सवय लागली पाहिजे. आणि दुसरा जे म्हणतो त्या ज्याच्यात कशात तथ्य असेल, जर ते योग्य असेल तर मोठ्या मनाने ते स्वीकारण्याचं आणि त्याच्याबद्दल त्या माणसाचं कौतुक करण्याची सवय लागली पाहिजे. आणि ही सवय आत्ताच लावून घ्या. पुढे काय होतं माहितीये, तुम्ही एकदा नोकरीला लागला तर ती खुर्ची जी असते ना ज्याच्यावर तुम्ही बसता तिला एक लेबल चिकटवलेलं असतं. त्या लेबलाप्रमाणे तुम्ही वागायला लागता. मॅनेजर, सिनियर मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट. आणि मग आपल्याला असं वाटतं की त्या खुर्चीवर व्हाईस प्रेसिडेंट लिहिलं म्हणजे मी व्हाईस प्रेसिडेंट, मग मी मॅनेजरचं काय ऐकायचं? मॅनेजरनी माझं ऐकलं पाहिजे. अहो, मॅनेजर प्रत्यक्ष तिथे काम करत असतो, त्याला अनुभव आलेला असतो, तो अनुभव तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट म्हणून खुर्चीत ऑफिसात बसून असता, तुम्हाला काय घडलंय ते माहिती नसतं. असं काही नाही. मी व्हाईस प्रेसिडेंट आहे, मी सांगतोय नंतर. अशा पद्धतीने आपण वागतो आणि मग इंटरपर्सनल रिलेशन्स आपली सगळी अक्षरशः कोलॅप्स होतात. एक टीम म्हणून आपण कामच करत नाही, एक हायरार्की म्हणून काम करतो. हायरार्की फारशी इफेक्टिव्ह नसते, टीम इफेक्टिव्ह असते. जिथे त्या टीम मधल्या सर्वात ज्युनियर माणसाला, आता मी खालच्या पोझिशनला काम करणाऱ्या माणसाला म्हणत नाहीये, सर्वात ज्युनियर माणसाला सर्वात सिनियर माणसाशी मुक्तपणे चर्चा करण्याचा पूर्ण स्वातंत्र्य उभा आहे. अशी टीम आणि अशी टीम निर्माण करण्याकरता जी मानसिकता लागते ती मानसिकता आजपासून निर्माण करायला आपण पाहिजे. एकदा ती लेबल चिकटली ना आणि खोट्या प्रतिष्ठेला आपण जगायला लागलो की मग नाही ते शक्य होत. विद्यार्थी असताना आपण सगळे विद्यार्थी असतो, पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला काहीतरी हुद्दे चिकटतात. हे हुद्दे चिकटायच्या आधीची मानसिकता डेव्हलप करा आणि मग तुम्हाला असं दिसेल की आयुष्यात यशस्वी होण्याकरता याच्यासारखं उत्कृष्ट दुसरं साधन तुमच्याकडे नसेल. मी आता एका टूलरूमचं उद्घाटन केलं. ही टूलरूम इंजिनिअरिंग टूलरूम नाही, ही यश मिळवण्याकरता जी टूल्स लागतात त्याच्याकरता निर्माण केलेली टूलरूम आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. तिथे पुस्तक आहे, तिथे अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत. मी समीरला असं म्हटलं की पुस्तक एकट्याने वाचणं आणि पुस्तक अनेकांनी मिळून वाचणं
याच्यात फार वेगवेगळं शिकता येतं. मी जेव्हा एकटा पुस्तक वाचतो तेव्हा त्या मी पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टीकडे मला जे पटतं त्याच दृष्टिकोनातून बघत असतो आणि त्याचा अर्थही मी तसाच लावत असतो जो मला पटलेला असतो. पण त्याचा वेगळाही काही अर्थ होऊ शकतो, त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघता येतं. हे जर मी 10 जणांबरोबर पुस्तक वाचत असेल तर लक्षात येतं. जे दुसरा म्हणतो ते स्वीकारलंच पाहिजे असं नाहीये, पण आपली जी मानसिकता आहे ना की ते नाकारलंच पाहिजे, ती मात्र बदलली पाहिजे. जे योग्य असेल ते स्वीकारण्याची मानसिकता निर्माण व्हायला पाहिजे आणि याच्यात एकत्रितपणे पुस्तक वाचणं, ते मोठ्याने वाचणं. एकत्रितपणे वाचणं म्हणजे 10 कॉपीचे 10 माणसं आपापलं पुस्तक वाचतायत असं काही उपयोगाचं नाही. तर मोठ्याने वाचणं, याच्यात 2 गोष्टी होतात. तुमचे उच्चार सुधारतात, तुमची भाषा सुधारते. कारण तुम्हाला मोठ्याने वाचायचं असेल आणि 10 लोकांसमोर वाचायचं असेल तर तुम्ही उच्चार सुधारण्याचा प्रयत्न करता, योग्य तेच वाचतात. चुकलं तर कोणीतरी पटकन पॉइंट आउट करतं की अरे तू जे काही वाचतोयस ते ऑटोमायझेशन वाचतोयस, ते ऑटोमेशन आहे, असं पटकन करेक्शन आहे. ऑटोमायझेशन म्हणजे चूर्ण करणं आणि ऑटोमेशन म्हणजे त्याला ऑटोमॅटिक याच्यात घालणं. मी अनेक मोठ्या मंडळींना ऑटोमेशनच्या ऐवजी ऑटोमायझेशन हा शब्द वापरताना ऐकलेलं. आता ही त्यांची चूक, त्यांनी मोठ्याने पुस्तक वाचलं असतं तर बालवयातच दुरुस्त झाली असं मला वाटतं. त्यामुळे मोठ्याने पुस्तक वाचण्याची सवय करून घ्या, याचा फार उपयोग आहे. आपल्याला वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून एकाच गोष्टीकडे बघण्याची सवय लागते आणि हे फार मोठं कौशल्य आहे. हे कौशल्य आत्मसात करणं फार गरजेचं आहे. तर ही सगळी करण्याची संधी आज तुमची शिक्षण संस्था तुमच्याकरता निर्माण करते आणि फार मोठी संधी आहे, ती वाया घालवू नका. बघा, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, सिनेमा थिएटरमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या आयुष्यभर राहणार, त्या आयुष्यभर राहणार आहेत. त्याचं महत्व नाही असं मी म्हणत नाही, पण त्या गोष्टींनी आपल्याला आयुष्य जगण्याकरता जो काही मानसिकता तयार व्हायला पाहिजे, जी कौशल्य असली पाहिजे, ज्या मूल्यांच्या आधारे आपल्याला आयुष्य जगायचं आहे, ती मिळणार असतील तर ते करावं. पण ती जर मिळणारच नसतील तर ते करण्याचं काही कारण नाही. त्याच्यावर फार वेळ घालवू नका. जास्तीत जास्त वेळ इथे घालवा, कॉलेजमध्ये घालवा, शिक्षकांबरोबर घालवा. तुम्हाला जर कुठली नवीन गोष्ट कळली तर ती शिक्षकांच्या समोर ठेवा. तुम्ही जर अशा नव्या नव्या गोष्टी शिक्षकांसमोर ठेवायला लागले तर शिक्षकही नव्या नव्या गोष्टी तुमच्या समोर ठेवतील. पण शिक्षकांचा असा समज असेल की तुम्हाला नवीन याच्यात काही इंटरेस्टच नाही, जेवढं पुस्तकात आहे आणि परीक्षेत विचारलं जाणार आहे तेवढ्यापुरताच तुमचा विषय मर्यादित आहे, तर तेही तेवढंच तुम्हाला शिकवतं. माझी खात्री आहे की PhD झालेल्या शिक्षकाची क्षमता खूप जास्ती असते. जे काही तो शिकवतो त्याच्यापेक्षा जास्ती क्षमता त्याच्यात असते, पण तो ती वापरत नसतो. त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रतिसाद द्या. असा प्रतिसाद तुम्ही द्याल तर तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. तुम्ही इंजिनियर व्हाल की नाही, तुम्ही डॉक्टर व्हाल की नाही, तुम्ही मोठे वकील व्हाल की नाही मला माहित नाही. कारण आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे इंजिनियर होणं, डॉक्टर होणं, मोठा वकील होणं असे आपले गैरसमज झालेले, असे आपले गैरसमज झालेले. हे मनातनं काढून टाका. यशस्वी होण्याकरता हे काहीही व्हावं लागलं, हे होऊनही यशस्वी होत आहे तर एवढंच आहे. पण हेच व्हावं लागतं यशस्वी होण्याकरता असं अजिबात नाही. आणि पैसे मिळवले म्हणजेच यश दाखवता येतं असंही नाही. तुमच्याकडे पैसे नसले तरीही तुमचं यश समाजाच्या समोर येतच, ते कधीच झाकून राहत नाही. असं म्हणतात की कोंबडं झाकून ठेवलं तरी सूर्य उगवायचा राहत, तसंही बघा. ते पैसे नसल्याचं टोपलं जरी तुमच्या यशावर असलं ना तरी तुमच्या यशाचा सूर्य उगवतोच. त्यामुळे पैसा हे सर्वस्व नाहीये जीवनात, हेही एक मूल्य आहे. आणि हे समजून तेव्हाच तुम्हाला घेता येईल ज्या वेळेला तुम्हाला पैशाशिवाय अनेक गोष्टी प्राप्त होतील. पण त्या तेव्हाच प्राप्त होतील जेव्हा देणारा तुमच्यातली मूल्य बघेल. तो पैशाच्या मूल्याकरता तुम्हाला काही देणार नाहीये, तो तुम्हाला तुमच्यात असलेल्या मूल्यांच्या बदल्यात काही गोष्टी देणार आहे आणि या गोष्टी पैशाने विकत मिळत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आयुष्य जगताना मूल्य, कौशल्य आणि मानसिकता या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टींबरोबर विषयाचं ज्ञान आणि शिस्त
हे जर तुम्ही अंगी बनवलं आणि त्याच्याकरता संधी निर्माण झालेली आहे, तर माझी खात्री आहे की तुम्ही यशस्वी व्हाल. आणि तुम्ही जितके यशस्वी व्हाल तेवढी संस्था यशस्वी. कारण शेवटी संस्थेचं मूल्यमापन हे नॅकने जरी ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असं केलेलं असलं तरी त्या संस्थेचे विद्यार्थी किती यशस्वी आहेत, कुठे कुठे आहेत, ते काय करतायत देशाकरता, याच्यावरती माझ्या दृष्टीने त्या शिक्षण संस्थेचा यश अपयश अवलंबून आहे. आणि त्यामुळे ही शिक्षण संस्था यशस्वी व्हायची असेल तर आपल्याला याच्यावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि अशा संधी निर्माण करण्याचं काम समीर आणि या शिक्षण संस्थेचं व्यवस्थापन करते, त्याबद्दल त्यांचं परत एकदा मनपूर्वक मी अभिनंदन करतो. ग्रामीण भागातून बिलॉंग करतो. मी सर्वांना विनंती करतो की माझ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काहीतरी करावं. ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता तुम्ही काय करू शकाल? मी आता 3-4 गोष्टींचा इथे उल्लेख केला. एक मूल्य, दुसरी कौशल्य आणि तिसरी मानसिकता. या तिन्ही गोष्टी ग्रामीण आणि शहरी असं काही फरक आहे का? मला तुम्हीच सांगा की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची मूल्य वेगळी, शहरी भागातल्या विद्यार्थ्यांची मूल्य वेगळी, कौशल्य वेगळी. हा, ग्रामीण भागात जीवन जगताना काही अधिक कौशल्यांची गरज असते. त्या कौशल्यांचा शहरी भागात जगताना उपयोग कदाचित होणार नाही. तिथे जगताना काही वेगळी कौशल्य लागतात, पण मुळात कौशल्य लागतात. त्यामुळे मी ग्रामीण भागातला आहे, त्यामुळे मी एक डिसएडव्हान्टेज घेऊन जन्माला आलोय, हा पहिले मनातला विचार काढून टाका. भारताचा 50 किंवा 60% भाग ग्रामीण आहे असं मी म्हणतो. खरं म्हणजे फिजिकली जर आपण मोजलं तर 80% भाग ग्रामीण आहे. पण जवळजवळ 50% पॉप्युलेशन महाराष्ट्रातली आता शहरात राहते, म्हणून मी असं म्हणेन की 50% भाग ग्रामीण आहे. पण ग्रामीण भाग अंडर डेव्हलप्ड असल्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ग्रामीण भागात जास्ती संधी आहे. जेवढ्या संधींची उपलब्धता शहरात नाही तेवढ्या संधी ग्रामीण भागात उपलब्ध आहे. फक्त आपण त्याचा विचार करत नाही. आपल्याला शहरात उपलब्ध असलेल्या संधी दिसत असतात डोळ्यासमोर, त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही असतं ना त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं आणि त्यामुळे आपण शहराकडे जाण्याचा अविरत प्रयत्न करत असतो आणि यातनं निर्माण झालेली दरी आहे. कृपा करून तसं करू नका. मी काय करू शकेन तर ग्रामीण भागात ज्या संधी आहेत, या संधी काय आहेत याच्याविषयी आपण निश्चितपणे इथे विस्तृत चर्चा करू शकतो. माझ्यापेक्षा मी तुम्हाला प्रश्न विचारून त्या जास्ती समोर आणू शकेन, पण याचा अभ्यास तुम्ही आजच करायला सुरुवात करू शकता. आपल्या आजूबाजूला शेती आहे, अनेक गरजा आहेत शेतीच्या. शेती गांजलेली आहे. इथे उल्लेख झाला की कोणी एकेकाळी 50% वाटा होता GDPचा शेती, आता तो 14-15%वर चाललेला आहे. तर आणि तरी शेतीवर 50% जनता अवलंबून आहे. मी असं म्हणेन की जिथे सगळं काही उपलब्ध असतं ना तिथे संधी कमी असतात, तिथे कॉम्पिटिशन खूप जास्ती असते. आणि जिथे खूप काही अडचणी असतात तिथे जास्तीत जास्त संधी असतात, कारण प्रत्येक अडचण ही एक संधी असते. त्यामुळे आपल्या समोर अडचणी आहेत म्हणजे आपल्या समोर खूप संधी आहेत असा विचार तुम्ही करायला लागा. आणि बघा, ग्रामीण भाग हा भारतातल्या शहरांपेक्षा पुढे जाण्याची शक्यता, तेवढे रिसोर्सेस आणि तेवढं ज्ञान ग्रामीण भागात आहे. आपण दुर्दैवाने त्याचा उपयोग करत नाही. भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम कशाला सेन्सिटिव्ह? तर 30-40 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीला सेन्सिटिव्ह असलेली इंडेक्स. या 30-40 कंपन्यांच्या शेअरचे भाव जसे कमी जास्ती होतात तसतसं ते सेन्सिटिव्ह इंडेक्स कमी जास्ती होतं, म्हणजे सेन्सेक्स कमी जास्ती होतं. आता भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होतो? तर 2 गोष्टी आहेत की शेअर मार्केटमध्ये जी गुंतवणूक येते ती प्रायमरी गुंतवणूक आणि सेकंडरी गुंतवणूक अशा 2 प्रकारे असते. प्रायमरी गुंतवणूक म्हणजे जेव्हा कंपनी शेअर्स विकते
आणि पैसे गोळा करते तेव्हा ते कंपनी आपले कारखाने उभे करण्याला किंवा आपला व्यवसाय वृद्धी करता वापरते. आणि सेकंडरी गुंतवणूक म्हणजे मी त्या कंपनीचे शेअर विकत घेतले 100 रुपयांनी आणि मी 200 रुपयांनी विकून टाकले तर मला 100 रुपये मिळतात, कंपनीला त्यातलं काहीच मिळत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर डायरेक्टली या सेकंडरी इन्व्हेस्टमेंट्सचा तसा फारसा परिणाम होत नसतो. पण ही गुंतवणूक जेव्हा परदेशात येते म्हणजे हे जास्तीचे 100 रुपये जे आहेत, मी समजा 100 रुपयाला शेअर विकत घेताना मी माझे भारतात कमवलेले 100 रुपये गुंतवले आणि मग 200 रुपयाला शेअर विकत असताना डॉलरमध्ये कोणीतरी गुंतवणूक केलेली आहे त्याच्याकडनं $3 घेऊन ते शेअर विकले, 3 किंवा $3.25 घेऊन, तर तेवढे $3.25 भारताला मिळतात. म्हणजे शेअर मार्केट आणि सेन्सेक्सचा एवढा एक उपयोग सोडला तर डायरेक्टली अर्थव्यवस्थेला काही बेनिफिट होतो असं नाही. पण शेअर इंडेक्स वरती जात असेल तर जास्तीत जास्त परदेशी लोक तुमच्याकडे गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात आणि ही गुंतवणूक करत असताना देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होतं आणि त्याचा अर्थव्यवस्थेला जो काही फायदा होतो तो होतो. आता दुर्दैवाने भारतात आपण काय करतो की हे अशी आलेली परकीय गंगाजळी आपण कशावर खर्च करतो, तर जसं नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले की मोबाईल फोन, टीव्ही, असं इलेक्ट्रॉनिक गुड्स, पेट्रोल, डिझेल, असं क्रूड ऑइल आणि तिसरं खायचं तेल, या 3 गोष्टींवरती आपण आपली जास्तीत जास्त परकीय गंगाजळी उडवतो. आता गंमत अशी आहे की ही परकीय गंगाजळी जर मशीन विकत घेण्यावरती इन्व्हेस्ट केली असती, रस्ते बांधण्यावरती इन्व्हेस्ट केली असती, पोर्ट्स बांधण्यावरती इन्व्हेस्ट केली असती, रेल्वे ट्रॅक्स इम्प्रूव्ह करण्याकरता इन्व्हेस्ट केली असती तर त्याचा अर्थव्यवस्थेला लॉंग टर्म फायदा झाला असता. आपण मात्र अतिशय शॉर्ट टर्म यूज करता हे गंगाजळी वापरतो आणि त्यामुळे आपली अर्थव्यवस्था म्हणावी तशी सबळ होत नाही. चीननी याच्या एक्झॅक्टली विरोधात केलं. त्यांनी आलेली सगळी परकीय गंगाजळी आधी रस्ते बांधणं, शहरं इम्प्रूव्ह करणं, कारखाने काढणं, पोर्ट्स बांधणं, इलेक्ट्रिकल प्लांट्स उभे करणं याच्याकरता वापरली, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर करता वापरली. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था बळकट झाली आणि आपली अर्थव्यवस्था मात्र बळकट होत नाही. म्हणजे सेन्सेक्स वरती गेला तरी आपली अर्थव्यवस्था मात्र आहे ते त्याचे, अशी आजची परिस्थिती. विद्यार्थ्यांनी नेमकं कशाचा अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून त्यांना जॉब मिळतील, त्यांना एक चांगलं आयुष्य जगता येईल. याच्यासाठी या सगळ्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर MBU केलं. या MBU साठी राम भोगले सर आज आपल्या सर्वांपेक्षा लवकर, म्हणजे मी जेव्हा 9:30 आलो तेव्हा सर इथे आलेले होते. तर आपल्या सर्वांच्या आधी मला असं वाटतं की राम भोगले सर आज महाविद्यालयामध्ये उपस्थित होते. राम भोगले सर अर्थात त्यांच्या आधी सर्व दुर्गावकर महाविद्यालयात आले होते, आपण सर्व त्याच्यानंतर आलो. आमचे सर्व प्राध्यापक वर्ग आज इथे या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित राहिले. भोगले सर खरं म्हणजे आम्हाला या 2 दिवसाच्या सुट्ट्या दाखवून आलेले होते. रविवार आणि सोमवार आमचं सगळ्यांचं प्लॅनिंग होतं कुठेतरी छोटासा शॉर्ट टूर करायचा. पण जेव्हा कळालं की तुम्ही येत आहे तेव्हा सगळ्यांचा हा प्लॅनिंग सगळ्यांचं चेंज झालं आणि सगळ्यांनी इथे राहणं पसंत केलं कारण सगळ्यांना तुम्हाला ऐकायचं. आमचे प्राचार्य मोरे सर, प्राचार्य सदावर्ते सर, मॅडम डॉक्टर संध्या दुर्गावकर, माझे सहकारी सोंगे सर, परभणीतनं या कार्यक्रमासाठी म्हणून इथे आलेले नागरिक, पत्रकार आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, हा सुट्टीचा दिवस असून आपण सगळेजण इथे उपस्थित राहिला आणि हा कार्यक्रम यशस्वी केला म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. नमस्कार. सगळे सेवक मंडळी, सो त्या सर्वांचे सुद्धा आभार. आपले इम्प्रेशन खराब नको करता आम्ही खूप मेहनत केला 12 थँक्स.
Thank you.